कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। विशेषतः रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर प्रचंड वाढलाय। त्यामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे। आज सायंकाळी 4 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 33.5 फुटावर पोहोचली। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच पंचगंगा नदी 39 फुटाची इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरण 72% भरलं असून काळम्मावाडी धरण 57.70% भरलंय। पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसानं घेतलेला जोर कायम आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार असून रात्रीच्या वेळेस जोरदार पाऊस पडत असल्याचं दिसून येतंय। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून आज सायंकाळी 4 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 33.5 फुटावर गेली। पावसाचा जोर कायम राहिल्यास पंचगंगा 39 फुटाची इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे। पावसामुळे जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेलेत। धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी साठ्यातही वेगानं वाढ होतीये। राधानगरी धरणात 6.21 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 72% भरलंय, तर काळम्मावाडी धरणात आज सायंकाळी 6 वाजता 14.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 57.70% भरलंय। पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे।